मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. प्रत्येक नागरिकाने बजवावं. 100% मतदान व्हावं ही आपल्या सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांची ही एक अपेक्षा आहे. त्याप्रमाणे उमेदवार असलो तरी आज मी मतदार आहे. या ठिकाणी मी माझ्या स्वतः संपूर्ण कुटुंबासमवेत माझ्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना आव्हान करेल की आपण सुद्धा आपल्या मतदानाचा हक्क लवकरात लवकर बजवावा. सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत ही आपल्या मतदानाची वेळ आहे. आपण लवकरात लवकर येऊन मतदानाचा हक्क बजवावा. आज या ठिकाणी कसबा मतदारसंघात मी स्वतः उमेदवार आहे. मला सर्वांनी अनुक्रमांक 3 हेमंत नारायण रासने कमळ ह्या चिन्हासमोरील बटन दाबून मला मतरूपी आशीर्वाद द्यावा. मला 5 वर्ष आपले काम करण्याची संधी द्यावी. आणि मी त्या आपण दिलेल्या संधीचं मी नक्की सोनं करून दाखवेल असा विश्वास मी आपल्याला सर्व आपल्या माध्यमातून जनतेला देतो. पोटनिवडणुकीला 11,000 मायनस, लोकसभेला 15,000 मताधिक्य. आता काय? आता संध्याकाळी 6ला सांगतो. समोरून विजयी होणार असा विश्वास व्यक्त केला जातो. प्रत्येक उमेदवार असतो तो. आता तुम्ही जर 12 बॅलेट पेपरवर आहे तो 12वी म्हणतो मी विजय होईल. तर त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला त्याला त्याच्या पद्धतीने मी कुणावरही मी आजपर्यंत बोलणार नाही. माझी कामाची जी पद्धत आहे त्या कामाच्या पद्धतीनुसार मी माझं काम भरपूर केलेलं आहे. जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे. जनतेचा आशीर्वाद नरेंद्र मोदी साहेबांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला, महायुती सरकारच्या एकनाथ भाऊ शिंदे, देवाभाऊ फडणवीस आणि अजितदादा पवारांना आणि कसब्यात हेमंत रासनेंना मिळणार हे आता काळ्या दगडावरची पांढरी रेघ. सर, आरोप देखील होतोय की 11 दिवस झाले गुंडांना घेऊन फिरतात ते देखील असं म्हटले रवींद्र दंगेकर. माझ्याबरोबर कुठले गुंड असतात आणि माझी 50 वर्षात मी कसा वागतो आणि कोण कसं वागतंय जनतेसमोर आहे. तर तुम्ही जे आता म्हणलात की संध्याकाळी सांगतो, तर बापट साहेबांप्रमाणे तुम्ही काही कागदावर लिहिणार आहेत का फळ्यावर लिहिणार आहेत, काय? नाही, अजून मी बापट साहेबांचा शिष्य आहे. बापट साहेबांनी एवढा मी मोठा झालो नाही, मला व्हायचं नाही. मी फक्त एवढंच सांगेल की माझा विजय नक्की आहे.